राज्यभरात आज गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळणार आहे। घरोघरी आज लाडक्या बाप्पाचं आगमन होईल। आज सकाळी सिद्धिविनायक मंदिरात पहिली आरती करण्यात आली आहे। आज सर्वत्र मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन होतंय। पुणेकरही गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेत। पुण्यात मानाचे 5 गणपती यांच्यासह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचंही स्वागत केलं जाणार आहे। आजपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे। कोकणातील घराघरात बाप्पा विराजमान होतोय। कोकणवासियांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। माणगाव तालुक्यातील गोरेगाव मधील मंदार मुशेलकर यांच्या निवासस्थानी उजव्या सोंडेचे बाप्पा रिद्धी सिद्धीसह विराजमान झालेत। गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाला प्रिय असलेले मोदक बाजारात दाखल झालेत। यंदा अनेक मोदक मार्केटमध्ये उपलब्ध असून मावा मोदकाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। काजूच्या मोदकात किलो मागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे। नवमहाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आज 53 वर्ष पूर्ण झाली आहे। करी रोड वर्कशॉप मधून ताडदेवाच्या विघ्नहर्त्याचं आगमन झालंय। ही गणपतीची मूर्ती 25 फुटांची असून मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली। मुंबईतील प्रसिद्ध गणपतींपैकी एक गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाचं यंदाचं हे 97वं वर्ष आहे। यंदा मुंबईच्या राजासाठी उज्जैनचा देखावा साकारण्यात आलाय, तर बाप्पाच्या पाहुणचारासाठी आता संपूर्ण मुंबई नगरी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या संस्कृतीची साक्ष असलेला गणेशोत्सव साता समुद्रापार गेलाय। पुण्यातील देशपांडे कुटुंबीय मागील काही वर्षांपासून अमेरिकेतील ओहायो स्टेट या ठिकाणी वास्तव्यास असून ते परंपरा जपत अमेरिकेमध्ये गणेशोत्सव साजरा करतायत। महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सवाची आजपासून सुरुवात झाली आहे। उत्सवांचं माहेरघर असलेल्या लालबाग परळ भागात तर गणेश भक्तांचा जनसागर उसळलाय। जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळते। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवासाठी इथे आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। गणपतीची मूर्ती ही स्वयंभू असून टेकडीच्या गणपतीचा 350 वर्ष जुना इतिहास आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे। सकाळी 10 वाजता वर्षा या निवासस्थानी तर दुपारी 12 वाजता ठाण्याच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन होईल। शाहू कारखान्याने गेल्या हंगामात 4 प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी केली। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात बायो सीएनजी, कार्बन डायऑक्साइड आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं नियोजन आहे, अशी माहिती शाहू समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिली आहे। नवी मुंबईच्या खारघरमधील मेडिकलवर रुग्णालयात कर्करोगावरील किमोथेरपी करून आता त्याच दिवशी घरी जाता येईल। शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश शिवटेंच्या उपस्थितीत या वार्डाचं लोकार्पण करण्यात आलंय। केंद्र आणि राज्य शासनानं देशभरातील 12 किल्ले मराठा लष्करी भूप्रदेश अंतर्गत जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनासाठी प्रस्तावित केले। या अनुषंगानं युनेस्कोची समिती 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांना भेट देण्यासाठी येणार आहे। करवीर निवासिनी अंबाबाई देवीला 30,11,017 रुपये किमतीचं सुवर्णदान करण्यात आलंय। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी हे सुवर्णदान केलंय। अनुच्छेद 370 ही भूतकाळातील गोष्ट आहे। जम्मू काश्मीरमध्ये आता पुन्हा कधीही अनुच्छेद 370 लागू होणार नाही, कारण ते राज्यघटनेचा भाग नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीनिमित्त शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। मराठा समाजाचं मागासलेपण हे सामाजिक नाही तर स्वयंघोषित आणि राजकीय, तसंच 102व्या घटना दुरुस्तीवर आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नसून राष्ट्रपतींना असल्याचा दावा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।